तर आज आपण नागपूर ग्रामीण पोलीस व कारागृह शिपाई भरती लेखी परीक्षा 2018 मध्ये आलेले प्रश्न पाहणार आहोत। त्या पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी नाही? पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी नाही? तर याचे ऑप्शन आहेत अ वर्धा, ब भंडारा, क चंद्रपूर, ड गडचिरोली। तर याचं उत्तर आहे ब भंडारा या जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू नाही। प्रश्न दुसरा, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? ऑप्शन आहेत अ श्री रविशंकर, ब श्री उदयशंकर, क श्री शंकर महाराज, ड श्री गुरुशंकर। तर याचं उत्तर आहे अ श्री रविशंकर महाराज हे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक आहेत। प्रश्न तिसरा, प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत असतील ते कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल। प्रश्न तिसरा, भारताने तयार केलेले लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट कोणते? ऑप्शन आहेत अ विक्रमादित्य, ब विराट, क निशान, ड तेजस। तर याचं उत्तर आहे ड तेजस। प्रश्न चौथा, रामटेक तालुक्यात कोणता तलाव आहे? रामटेक तालुक्यात कोणता तलाव आहे? अ फुटाळा, ब नवेगाव, क खिडसी, ड अंबाझरी। तर याचं उत्तर आहे क खिडसी हा तलाव रामटेक तालुक्यात आहे। प्रश्न पाचवा, गोसीखुर्द धरण कुठल्या नदीवर आहे? गोसीखुर्द धरण कुठल्या नदीवर आहे? ऑप्शन आहेत अ वैनगंगा, ब पेंच, क गोदावरी, ड तापी। तर याचं उत्तर आहे अ वैनगंगा येथे गोसीखुर्द धरण आहे। प्रश्न सहावा, जीएसटी मध्ये 5% कशासाठी आहे? जीएसटी मध्ये 5% कर कशासाठी आहे? ऑप्शन आहेत अ वेतन सॅलरी, ब विक्री सेल्स, क सेवा सर्व्हिस, ड अंशदान सबसिडी। तर याचे उत्तर आहे क सेवा सर्व्हिससाठी 5% कर हा लावला जातो। प्रश्न सातवा, महाराष्ट्राचा पहिला मेगा फूड पार्क कोठे सुरू झाला? महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कोठे सुरू करण्यात आला? तर ऑप्शन आहेत अ नागपूर, ब अमरावती, क सातारा, ड पुणे। तर याचं उत्तर आहे क सातारा येथे पहिला मेगा फूड पार्क सुरू करण्यात आला। आणि तसेच दुसरा जर विचारला असेल तर दुसरा म्हणलं तर छत्रपती संभाजीनगर येथे दुसरा मेगा फूड पार्क सुरू करण्यात आला आहे। प्रश्न आठवा, सन 2017 मध्ये मिस वर्ल्ड म्हणून कोणाला घोषित केले? सन 2017 मध्ये मिस वर्ल्ड म्हणून कोणाला घोषित केले आहे? तर याचं उत्तर आहे, ऑप्शन आहेत अ मानुषी चौहान, बी मानुषी छिल्लर, क मानुषी चोपडा, ड मानुषी रॉय। तर याचं उत्तर आहे ब मानुषी छिल्लर ही 2017 मध्ये मिस वर्ल्ड म्हणून घोषित करण्यात आले। प्रश्न नववा, मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत अ कुस्ती, ब कबड्डी, क बॉक्सिंग, ड वेटलिफ्टिंग। तर याचं उत्तर आहे ड वेटलिफ्टिंग। मीराबाई चानू ही वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे। प्रश्न 10वा, भारतामध्ये खालीलपैकी कोणते मूलभूत हक्काचे पालन असतात? भारतामध्ये खालीलपैकी कोणते मूलभूत हक्काचे पालक असतात? ऑप्शन आहेत अ संसद, ब राष्ट्रपती, क पंतप्रधान, ड सर्वोच्च न्यायालय।
तर याचं उत्तर आहे ड. सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत हक्काचे पालक असतात. प्रश्न 11वा. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? महाराष्ट्र पोलीस दलाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? त्याचे ऑप्शन आहेत अ. सुरक्षा, ब. सतर्क, क. दक्षता, ड. संवाद. तर याचं उत्तर आहे दक्षता हे मासिक महाराष्ट्र पोलीस विभागाकडून प्रकाशित करण्यात येते. प्रश्न 12वा. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? ऑप्शन आहेत अ. सी. विद्यासागर राव, ब. शरद पवार, क. शंकर नारायण, ड. श्रीनिवास पाटील. तर याचं उत्तर आहे अ. सी. विद्यासागर राव. हा प्रश्नपत्रिका संच 2018चा नागपूरला आलेला आहे. त्यामुळे 2018चे राज्यपाल म्हणलं तर सी. विद्यासागर राव आणि सध्याचे रमेश बैस हे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. प्रश्न 13वा. वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे? प्रश्न 13वा. वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे? ऑप्शन आहेत अ. चंद्रपूर, ब. नागपूर, क. पुणे, ड. नाशिक. तर याचं उत्तर आहे ब. नागपूर येथे वनमाती संस्था आहे. प्रश्न 14वा. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? ऑप्शन आहेत अ. विधान परिषद, ब. विधानसभा, क. राज्यसभा, ड. लोकसभा. तर याचं उत्तर आहे क. राज्यसभेमध्ये 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे करण्यात येते. प्रश्न 15वा. भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला? भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन आहेत अ. 2004, ब. 2005, क. 2008, ड. 2010. तर याचं उत्तर आहे ब. 2005 मध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम लागू करण्यात आला. प्रश्न 16वा. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? ऑप्शन आहेत अ. सरोजिनी नायडू, ब. जवाहरलाल नेहरू, क. एस. राधाकृष्णन, ड. इंदिरा गांधी. तर याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न 17वा. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय? याचे ऑप्शन आहेत अ. नाथसागर, ब. यशवंत सागर, क. गोदासागर, ड. प्रीतिसंगम. तर याचं उत्तर आहे अ. नाथसागर हा जायकवाडी जलाशयाचे नाव आहे. नाथसागर हे जायकवाडी जलाशयाचे नाव आहे. जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. प्रश्न 18वा. भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर याचे ऑप्शन आहेत अ. आसाम, ब. तामिळनाडू, क. कर्नाटक, ड. आंध्र प्रदेश. याचं उत्तर आहे क. कर्नाटक येथे सर्वाधिक कॉफीचे उत्पादन घेतले जाते. 19 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन आहेत अ. खान वली खान, ब. खान अब्दुल गफार खान, क. मौलाना आझाद, ड. अजीमुल्ला खान. तर याचं उत्तर आहे ब. खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 20वा. भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू करण्यात आली? तर याचे ऑप्शन आहेत अ. पुणे ठाणे, ब. मुंबई ते अहमदाबाद,
क दिल्ली ते कोलकाता, ड नागपूर ते मुंबई. तर याचं उत्तर आहे अ मुंबई ते ठाणे या दरम्यान 1953 मध्ये मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे सुरू करण्यात आली. प्रश्न 21वा, कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे? तर याचे ऑप्शन आहेत अ सूर्य मंदिर, ब मीनाक्षी मंदिर, क विष्णू मंदिर, ड शिव मंदिर. तर याचं उत्तर आहे अ सूर्य मंदिर हे कोणार्क येथे सुप्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 22वा, ग्रामगीता कोणी लिहिली? तर याचे ऑप्शन आहेत अ संत ज्ञानेश्वर महाराज, ब गाडगे महाराज, क तुकडोजी महाराज, ड तुकाराम महाराज. तर याचं उत्तर आहे तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला आहे. प्रश्न 23वा, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी देण्यात येतो? तर ऑप्शन आहेत अ बॅडमिंटन, ब हॉकी, क बुद्धिबळ, ड टेनिस. तर याचं उत्तर आहे क बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँड मास्टर हा किताब देण्यात येत असतो. प्रश्न 14वा, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडीत आहे? मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? ऑप्शन आहेत अ सोने, ब पेट्रोलियम, क कोळसा, ड मीठ. तर याचं उत्तर आहे ब पेट्रोलियम या उत्पादनाशी निगडीत असलेले मुंबई हे नाव आहे. मुंबई हाय हे नाव आहे. प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? मधुमेह हे कोणत्या घटकामुळे होत असतात? तर याचे ऑप्शन आहेत अ साखर, ब इन्सुलिन, क कॅल्शियम, ड विटॅमिन. तर याचं उत्तर आहे ब इन्सुलिनमुळे मधुमेह हा रोग होत असतो. तर अशा प्रकारे आपण आज नागपूर ग्रामीण पोलीस व कारागृह शिपाई भरती या 2018 मध्ये विचारलेले आपण हे 15 क्वेश्चन पाहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आवडला नसेल तर अनलाईक करा, जेणेकरून आम्हाला नवीन पुढील जिल्ह्याच्या माहितीमध्ये बदल करून तुमच्यापर्यंत योग्य अशी माहिती मिळवून देता येईल. तरी धन्यवाद.